महाराष्ट्र सरकार द्वारा शक्तिपीठ महामार्ग के लिए 20,000 करोड़ रुपए की मंजूरी दी जाने के बाद किसानों में भारी आक्रोश फैल गया है। नांदेड़ के मालेगांव में किसानों ने सरकारी आदेश की होली जलाकर विरोध प्रदर्शन किया और बॉम्ब मारो आंदोलन किया। किसानों का कहना है कि इस वर्धा गोवा महामार्ग के चलते उनकी उपजाऊ जमीनें छीनी जा रही हैं, जो उनके जीवन का आधार है। इस परियोजना को कुछ खास लोगों को फायदा पहुंचाने वाला बताते हैं किसानों ने इसमें हजारों करोड़ के भ्रष्टाचार का आरोप भी लगाया। परभणी, हिंगोली और नांदेड़ से आए हजारों किसानों ने एकजुट होकर सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है और उनका साफ कहना है, जमीन नहीं देंगे चाहे कुछ भी हो जाए। शक्तिपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे। मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतोय। आताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेला आहे। हे सरकार मुलांना नोकऱ्या तर देतच नाहीये, पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आताच कुठे शेतीकडे वळत आहेत, त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे। हे सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही। हे सरकार हे केवळ आणि केवळ बिल्डर लॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 50,000 कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो। आज ईडी असेल, सीबीआय असेल, प्रत्येक गोष्टीची चौकशी करते, पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत या महामार्गाच्या संबंधीचे जे काही पर्यावरण विषयक रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही। याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असतील, काही ठिकाणी यामध्ये नद्या, नाले, ओढे, याच्या ओलिताखालील जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखाजोखा या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय? आमची भूमिका यापुढे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही रक्ताची पाठ वाहिली तरी चालतील, पण आम्ही आमची 1 इंचही जमीन देणार नाहीत। यामध्ये आम्ही एक तर शेतकरी स्वतः मरेल किंवा मोजायला आलेला अधिकारी जाईल। दोघांपैकी एक जण यामध्ये संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत।